Hello everyone, welcome back to the channel. In the last lecture, we discussed about the Dobereiner's triads as well as Newland's law of octaves. In this lecture, we will see the Mendeleev's periodic table as well as merits as well as demerits of the Mendeleev's periodic table. मग मेंडेलिव्हचा पिरियडिक टेबल हे फार इम्पॉर्टंट स्टेप आहे इन द क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्समध्ये, बरोबर आहे. मग दुसऱ्या सायंटिस्टनी जे अगोदर झाले डोबेरायनर असेल, न्यूलँड असेल, ह्यांनी सुद्धा काय केलं, ॲटॉमिक मास इज द मेन कॉन्स्टिट्युएंट ऑफ द एलिमेंट आणि त्याच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनुसारच त्यांनी काय केलं, एलिमेंट्सला अरेंज करण्याचा प्रयत्न केला आहे, बरोबर आहे. तसंच मेंडेलिव्हने सुद्धा काय केले, मेंडेलिव्ह कन्सिडर्ड the fundamental property of element, namely the atomic mass, and arranged all known elements in increasing order of their atomic mass. मेंडेलिव्हने सुद्धा काय केलं, त्यावेळेस किती एलिमेंट्स माहिती होते, तर 63 एलिमेंट्स आर नोन ॲट दॅट टाईम. ह्या सगळ्या एलिमेंट्सला त्यांनी सुद्धा काय केलं, इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये इन देअर ॲटॉमिक मासमध्ये अरेंज करण्याचा एक प्रयत्न केला. आणि दुसरा एक कन्सेप्ट त्यांनी कन्सिडर केली, फिजिकल प्रॉपर्टीज आणि केमिकल प्रॉपर्टीज सुद्धा त्यांनी कन्सिडर केलेले आहेत, बरोबर आहे. नेक्स्ट पॉईंट काय आहे बघू. देन ही ट्रान्सफॉर्म ऑल दीज एलिमेंट्स इन टू द पिरियडिक टेबल. जर तुम्ही तुमचं बुक पाहिलात तर हा चार्ट दिसेल तुम्हाला, 2.3 मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल म्हणून हा चार्ट दिसेल. ह्याच्यामध्ये त्यांनी काय केलेत, ग्रुप्स वगैरे पाडलेत आणि त्याला व्यवस्थितरित्या अरेंज करण्याचा प्रयत्न केला आहे, बरोबर आहे. कारण माझ्याकडे प्रोजेक्टर नाही आहे, त्यामुळे मी तुम्हाला बोर्डवरती वगैरे ह्या गोष्टी दाखवू शकत नाही, त्यामुळे मी तुम्हाला इझी वेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करते. तुम्हाला जर नोट्स वगैरे पाहिजे असतील किंवा मी सांगते वेळेस तुम्हाला काढायचे असतील तरी तुम्ही काढू शकता, डोंट वरी अबाउट इट. ओके, सो मग त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, मॉलिक्युलर फॉर्म्युले असतील ऑफ हायड्राइड्स, ऑक्साइड्स ऑफ द एलिमेंट्स ॲज वेल ॲज मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट अँड डेन्सिटीज ऑफ द व्हेरियस एलिमेंट्स अँड दिअर हायड्राइड्स अँड ऑक्साइड्स, ह्या सगळ्या गोष्टींना त्यांनी कन्सिडर करून त्यांनी काय केलं, अरेंजमेंट केली. मग मेंडेलिव्ह फाउंड दॅट, मेंडेलिव्हला काय सापडलं बघा, द एलिमेंट्स विथ सिमिलर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज, the elements which are having similar chemical and physical properties repeat after a definite interval of time. बरोबर आहे. एका डेफिनाईट वेळेनंतर न्यूलँड्सने सुद्धा सांगितलं होतं, पहिल्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज आणि 8व्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज कशा आहेत, सेम आहेत म्हणून सांगितलं होतं. तसंच मेंडेलिव्ह सुद्धा काय म्हणतोय, एका पर्टिक्युलर इंटरवल नंतर ह्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज कशा आहेत, रिपीट होत आहेत म्हणतात. ओके, मेंडेलिव्ह स्टेटेड दॅट द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ दिअर ॲटॉमिक मासेस अँड, मग हे जे प्रॉपर्टीज आहेत जे रिपीट होणार आहेत किंवा होत आहेत त्याला त्यांनी नाव दिलं, एक पिरियडिक लॉ म्हणलं, पिरियडिक लॉ. ओके, सो द वर्टिकल कॉलम्स जर तुम्ही इथं बघितलात, वर्टिकल कॉलम्सला त्यांनी म्हणलंय ग्रुप्स म्हणलेत. वर्टिकल कॉलम्स आर ग्रुप्स, वर्टिकल कॉलम्सला काय म्हणलंय, ग्रुप. आणि हॉरिझॉन्टल कॉलम्सला काय म्हणलंय, पिरियड्स. हॉरिझॉन्टल कॉलम्सला काय म्हणलंय, पिरियड्स म्हणले. ओके, सो बघा परत एकदा सांगतोय मी, मेंडेलिव्हला 63 एलिमेंट्स अरेंज केले. मेंडेलिव्हनी काय केलं, 63 एलिमेंट्स अरेंज केले इन देअर इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मास. ॲटॉमिक मासनुसार त्यांनी अरेंजमेंट केली. मग त्याला अरेंजमेंट केल्यानंतर त्याला असं आढळलं की एका पर्टिक्युलर इंटरवल ऑफ टाईम नंतर फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स काय होत आहेत, रिपीट होत आहेत, परत रिपीट होत आहेत, असं त्याला आढळलेलं आहे. आणि ह्याच लॉला त्यांनी म्हणले मेंडेलिव्हज पिरियडिक लॉ ऑर पिरियडिक लॉ. अंडरस्टूड. मग कुठलीही गोष्ट करते वेळेस त्याचे काही फायदे असतात, काही नुकसान असतात, बरोबर आहे. तसंच आपण आता नेक्स्ट कन्सेप्टकडे जाऊ, जे आहे तुमची मेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. मेरिट्स त्याच्यामध्ये बघा, ॲटॉमिक मासेस ऑफ सम एलिमेंट्स वेअर रिवाइज्ड, बरोबर आहे, रिवाइज होत आहेत. म्हणजे समजा अगोदरच्या सायंटिस्टनी जे एक्सपेरिमेंट केले,
बरोबर आहे. त्याच्यामध्ये त्याला ॲटॉमिक मास जो आहे तो चेंज झाले होते, बरोबर आहे. इन एक्झाम्पल बघा, बेरिलियम असेल, बेरिलियमचा ॲटॉमिक मास आपण कन्सिडर करत होतो 14.09, पण हे चुकीचं आहे. ॲटॉमिक मास ऑफ बेरिलियम इज नॉट अ 14.09. मेंडेलिव्हजने त्याला बरोबर केलं 9.4, बरोबर आहे. मेंडेलिव्हजने काय केलं, त्याला बरोबर करण्याचा प्रयत्न केला. दिस वन इज द मेरिट ऑफ द मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. ओके, सो मेंडेलिव्हज केप्ट वॅकंट प्लेसेस. मेंडेलिव्हजने काय केले, एक वॅकंट प्लेसेस ठेवलेत. जर तुम्ही कन्सिडर केलात किंवा जर तुम्ही बघितला तिथं, तर त्यांनी काय केलेत, काही वॅकन्स प्लेसेस ठेवलेले आहेत. का ठेवलेले आहेत? कारण ज्या एलिमेंट्सची डिस्कवरी झालेली नाही, ज्या एलिमेंट्सची डिस्कवरी झाली नाही, त्या एलिमेंट्सला तिथं नंतर त्याला जागा असावी म्हणून त्यांनी काय केलं आहे, तर ती जागा सोडलेली आहे. मग अननोन एलिमेंट्स होते, त्यांना त्यांनी नाव दिले इका बोरॉन, इका अल्युमिनियम आणि इका सिलिकॉन. अननोन एलिमेंट्स होते, त्यांना नाव काय दिलं, इक्का बोरॉन, इक्का ॲल्युमिनियम अँड इका सिलिकॉन, अशी त्यांनी काय केलेत, नावं दिलेत. मग ज्यावेळेस त्यांचं डिस्कवरी झाली पुढे जाऊन, त्यावेळेस तेच एलिमेंट कोणते निघाले, स्कँडियम, गॅलियम अँड जर्मॅनियम. त्यांनाच पुढे काय नाव दिलं, स्कँडियम, गॅलियम अँड जर्मॅनियम अशी नावं दिलेली आहेत. सो व्हेन नोबल गॅसेस सच ॲज हेलियम, निऑन अँड आर्गॉन वेअर डिस्कवर्ड, मेंडेलिव्हज क्रिएटेड अ झिरो ग्रुप विदाउट डिस्टर्बिंग. आता हे जे ग्रुप्स आहेत ह्याच्यामध्ये स्टार्टिंग पॉईंट जर बघितलात तुम्ही, तर ग्रुप 1, ग्रुप 2, ग्रुप 3, ग्रुप 4, बरोबर आहे. मग हे जर एलिमेंट्स बघितलात तुम्ही, नोबेल गॅसेस जर बघितलात, तर त्यांना झिरो ग्रुप बनवणं जास्त अवघड आहे का ह्या चार्टमध्ये? नाही आहे. ओके, सो ही क्रिएटेड अ झिरो ग्रुप विदाउट डिस्टर्बिंग अरेंजमेंट ऑफ द पिरियॉडिक टेबल. अगोदरची जी अरेंजमेंट होती त्याला डिस्टर्ब न करता त्यांनी इझिली काय केलं, मेंडेलिव्हजनी झिरो ग्रुप बनवला. सो झिरो ग्रुप मीन्स झिरो व्हॅलेन्सी. ओके, झिरो व्हॅलेन्सी. सो दीज आर द मेरिट्स ऑफ द मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबलचे हे झाले, काय झाले, मेरिट्स झाले. नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे डेमेरिट्स ऑफ द मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. व्हेन एलिमेंट्स आर अरेंज्ड इन अँड इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ atomic masses, the rise in the atomic masses does not appear to be uniform. बरोबर आहे. आता इकडे लक्ष द्या, एकच्या नंतर 2 येतोय, 2च्या नंतर 3 येतोय, असा आहे का, युनिफॉर्म आहे का? नाही. एकच्या नंतर डायरेक्ट 7 येतोय किंवा एकदम 5 येतोय, म्हणजे युनिफॉर्म अरेंजमेंट आहे का? देर इज अ नो युनिफॉर्म अरेंजमेंट. ओके, सो ॲटॉमिक masses, the rise in the atomic mass does not appear to be uniform. युनिफॉर्म अरेंजमेंट नाही आहे. ओके, अँड आयसोटोप्स. आता आयसोटोप्स म्हणजे काय बघा, सेम ॲटॉमिक नंबर असेल बट डिफरंट मास असेल. सेम ॲटॉमिक नंबर असेल, आयसोटोप्स सेम ॲटॉमिक नंबर आहे बट डिफरंट मास आहे, बरोबर आहे. त्यांना आपण काय म्हणतो, आयसोटोप्स म्हणतो. So as isotopes have the same chemical properties but different atomic masses, a challenge was posted in the placing them in the Mendeleev's periodic table. मग अशा एलिमेंट्सला कुठं ठेवायचं हा एक चॅलेंज मेंडेलिव्हच्या समोर होतं. हे सुद्धा एक डिमेरिट आहे. आयसोटोप्सला ठेवायचं कुठं, बरोबर आहे, सेम ॲटॉम. अँड इन केस ऑफ हायड्रोजन, हायड्रोजनमध्ये बघा अल्कलीचे पण गुणधर्म आहेत ॲज वेल ॲज हॅलोजन्सचे पण गुणधर्म आहेत. म्हणजे आता हायड्रोजनला ठेवायचं कोणत्या ग्रुपमध्ये हा कळाला नाही आहे त्याला, मेंडेलिव्हजला. ग्रुप 1मध्ये ठेवायचं का ग्रुप 7मध्ये ठेवायचं हे कन्फ्युजनमध्ये होता मेंडेलिव्हज. ओके, सो दिस वन इज ऑल्सो अ डिसॲडव्हान्टेज ऑर डिमेरिट ऑफ द मेंडेलिव्हज पिरियॉडिक क्लासिफिकेशन. सो मग परत ह्या गोष्टीवरती त्यांनी रिसर्च केला आणि पुढे परत जाऊन त्यांनी त्याचा दुसरा एक पिरियॉडिक टेबल बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे मेंडेलिव्हजनी. ते आपल्याला मॉडर्न पिरियॉडिक टेबल म्हणून शिकायचे आहे, ते आपण पाहणार आहोत
उद्याच्या लेक्चरला. थँक्यू.